नमस्कार, शुभ सकाळ. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार आणि स्वामी समर्थ प्रकट दिन सुद्धा आहे. तर स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि शुक्रवार असल्यामुळं माझी पूजा पण करायची आहे. तर पूजा वगैरे घरातला आवरून ना मंदिरात मी जाणार आहे. तसं तर लवकर जायची इच्छा होती, पण पाणी वगैरे आज पाणी येणार आहे ना, त्यामुळं काही जाता येणार नाही. तसं सकाळी 7 वाजल्यापासूनच ना सारामृताचं वाचन आहे, भूपाळी, नंतर मग आरती. मग डायरेक्ट आरतीलाच मी जाणार आहे. आरती, प्रवचन, नंतर महाप्रसाद असं सगळं आहे. तर आता सगळं आवरून जायचं आहे. अनु अजून झोपली आहे खरं, आणि तर चहा चालू आहे. तर चहा अगोदर घ्यायचा आहे आणि मग चहा घेऊन ना मी अगोदर आपली शुक्रवारची भाजीची पूजा असते ती आवरणार आहे. नंतर बाकीची कामं घरातली आणि मग मंदिरात जाणार आहे. आणि तर अजून उठलेली नाहीये, तर आता चहा अगोदर घेते मी. अजून अनु उठली नाही काय? आणि झोपली. अनुची तब्येत अजून सुद्धा एवढी म्हणाली तेवढी ठीक नाहीये. काय तिचं औषध अक्षरशः सगळी संपली तिची, पण तिचा ती खोकला कफ झालाय ना, तो कमीच येणं झालाय. आणि काय झाले आता हवामान सुद्धा ना बदलायला खूप लागले ना. आता सकाळचं खूप अशी थंडी वाजत असते आणि परत दुपारी एवढं गरम होते. ते हवामान चेंजमुळं अनुची तब्येत खरं तर ठीक होईना झालेली. तर आता मी पूजा करते आणि मग तिला उठवते. म्हणून मी पण अजून उठवलं नाही. म्हणलं आजारी उठलं की आणि शांत पण बसत नाही, लई किटकिट करते नुसतं. म्हणलं झोपले तर झोपू दे, तुझ्या अगोदर उठून घेते मी. तर फुलं जाऊन बघ घेऊन आलो. तर जास्वंदाची ना एवढी अशी आणली देवाला. तर रोज आणत नाही मी, पण शुक्रवार वगैरे असं काहीतरी असेल की तेवढंच आणते. आणि मोगरा बघा किती छान आहे, किती मोठं फुल आहे बघा मोगऱ्याचं. तर मॅडमच्या इथं ना, लोटे मॅडमच्या इथं भरपूर अशी लागली आहेत मोगऱ्याची. तर त्यांना विचारून 2-4 घेतली, पण एकच फुल खूप मोठं आहे, मस्त आहे. आणि वास तर इतका छान यायला लागलाय ना, तर भरपूर अशी. आणि आमच्या मोगऱ्याला मात्र जास्त काय एवढी फुलं लागत नाही, थोडी थोडीच लागतात. त्यांच्याकडनं घेऊन आलो मग. आणि ही जास्वंदाची पण आणली फुलं. छान अशी पूजा माझी झाली. तर वाचून आरती वगैरे सगळं आवरलं. आणि इकडं आपली स्वामींची मांडली पूजा मी. आणि काल बर्फी आणलेली होती, तेच मग नैवेद्य दाखवला. मी करणार ते दुसरं काहीतरी, पण होतं म्हटल्यानंतर मग दाखवलं तेच. आता भात शिळा उरलेला आहे, ती फोडणी टाकाय म्हणलं. आता नंतर नाश्त्याला दुसरं काय करण्यापेक्षा आता पोहे उपीट, भात वाया पण जाईल म्हणलं, ते टाकलं. फोडणी टाकूया. आणि आत्ताच पाणी आलं बरं का. तर काल ना पाणी यायचं म्हणलं, दिवसभर वाट बघितली, पाणी काल काय आलं नाही. आज मात्र आलंय पाणी. आता मोटर वगैरे चालू केली प्यायचं
स्वयंपाकाचं वगैरे सगळं पाणी भरणार आहे. होय, स्वामी समर्थ प्रकट दिन आहे ना आज, मंदिरात जायचं ना. हा, बाळ आता उठलंय, पाया पडलंय, आहे की नाही. स्वच्छता मोहिमेने हाती घेतली तर झाडायचं चालू आहे. आणि आता मी आणू आवरून ना चाललोय आपलं मंदिरामध्ये. तर हे असल्यामुळं आता पाण्याचं काय बरं टेन्शन नाहीये. यांनी परत मोटर बंद करून येतील मंदिरात. मी आणू जायचं स्वामी, कुठं जायचं? हा, स्वामींच्या मंदिरात. तर आता चालू. हे इथं ना आम्ही देवळात आलो होतो सकाळी, म्हणजे 10:30च्या आरतीला. आणि इथे मस्त अशी आरती वगैरे झाली. तर आम्हाला थोडा उशीर झाला होता. तर आरती थोडी संपत आली होती, मग थोडीशी भेटली तरी आरती केली. नंतर प्रार्थना वगैरे केली आणि इथे दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आणि प्रसाद वगैरे वाटला. तर इथे खूप छान अशी सजावटसुद्धा केली होती स्वामींच्या मंदिराला. परत इकडं जे काय स्वामींचे जे फोटो ठेवायसाठी दर गुरुवारी जो हे आहे ना टेबल, तर त्यालासुद्धा सजावट केली होती छान अशी. आणि त्यानंतर होतं कीर्तन. तर हे असं होतं. तर खूप छान असं त्यांनी आजोबांनी सांगितलं. त्यांचं मला नाव माहीत नाही, पण खूप छान सांगत होते ते. तर मस्त असं कीर्तन वगैरे ऐकलं. तर 12:30ला काहीतरी फुलं होती, 12-12:30ला. मग नंतर फुलं वगैरे त्यांनी दिली, मग फुलं टाकली आणि नंतर होता महाप्रसाद. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी. गाडीचं काम चाललंय अजून. तर अजून काय बिघाड झालाय तर खोलून चालू आहे रिपेरीचं. अनुच काय चाललंय अनु? संध्याकाळ झाली. मंदिरात ना सकाळी पण ना प्रकट दिनानिमित्त होतोच कार्यक्रम, पण आता सुद्धा ना आरती 6 वाजता घेतली होती. मग म्हटलं चला आता आरतीला 5 मिनिटं तेवढंच जाऊन येऊया. मग आज काय जास्त सेवा वगैरे घेतल्या नाहीत, फक्त आरती आणि मंत्र वगैरे 1-2-3 घेतले, तेवढे झाले. 2-3 घेतले, बाकीचे जास्त काय सेवा आज घेतल्या नाहीत. आणि दुपारी पण ना तिथून यायला वेळ झाला होता, तरी मला वाटते 2 वाजून गेले आम्हाला यायला. तर पोरी तिथं वाढू लागल्या, मी काय केलं नाही. मलाच कसं तर ती दम भरल्यासारखंच व्हायला लागलं होतं. जेवणाला पण उन्हातच बसलो, उन्हात, आणि इतकं ते कसं तर व्हायला लागलं. पोरींनीच ना वाढू लागल्या, मग बसले मी तोपर्यंत आणू लागले. आणि आणूकडं पण कोणतं लक्ष ठेवायला खरं लागतेच, त्यामुळे अवघड होते. काय आता तर जेवण वगैरे आत्ताच झाली. आणि जेवण काय जास्त म्हणजे गेलंच नाही. तर बटाट्याची ना पातळ भाजी केली होती. आणि दुपारी जेवायला वेळ झाला मंदिरात, त्यामुळे जेवण काही गेलं नाही. थोडंसं खाल्लं. त्यांचं आत्ता काम झालं, किती उशिरांचं गाडीचं काम चाललेलं होतं. त्यावर मी सगळे कामं आवरली आणि जेवण थोडंसं केलं. अगदीच उपाशी पोटी नको वाटते झोपायला म्हणून. आणू तर जेवलीच नाही, 2 घासच भाताचे खाल्ले आणि बास केला आणून. आपण मंदिरात गेलतो ना आज, काय होतं ग? प्रवचन सुद्धा छान होतं बरं का मंदिरामध्ये, पण इतकं गोंगाट ना नीट ऐकूच येत नव्हतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा. शुभरात्री.
लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.